वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपल्याला बायकोने चॅलेंज दिले 10,000 रुपये तुम्ही करा एक्स्ट्रा, म्हणजे 1,500 रुपये रेग्युलर घरी देऊन 1,500च्या वर 10,000 कमवा. 10,000 कमवल्याच्या नंतर तुम्हाला जो मोटो DJI म्हणून एक कॅमेरा आहे 29,000ला मिळतोय. तो कॅमेरा तुम्हाला पाहिजे असेल तर 10,000 कमवा. 10,000च्या नंतर मग आपण त्याच्यावर EMI करू. आणि बघू आता 10,000 कमवण्यासाठी आपल्याला आजपासून पहिल्या दिवसापासून किती दिवस लागणार आहे. 10,000 1,500 रुपये देऊन इतर 10,000 रुपये कमवायचं. चला, डे नंबर 1 आहे आपल्यासाठी. बघू आता कॅमेरा आपल्याला कधी भेटेल. त्याच्याप्रमाणे पहिली बुकिंग उचललेली आजची पावदान 171 रुपये दाखवलेले आहेत. मीटरनी किती होतात बघू. मीटरनी येता का नाही हे बी बघू. मीटरनी 750. चला, पहिली बुकिंग आपली ड्रॉप झाली. उबेरची होती. उबेरने कस्टमरला काय तर ऑफ करून दिलं. ते ऑफ आपल्याला खायला भेटलं. ही गोष्ट मला चांगली वाटली. पहिली बुकिंग उबेरने दिली कॅश कलेक्टेडसाठी 158 रुपये. मला दिले त्यांनी 171 रुपये. 58 म्हटलं तर 2 आणि 14 रुपये तर आपल्याला खायला भेटले. प्लस मीटरने झाले 176 रुपये. म्हणजे तिकडे बी खा आणि इकडे बी खा अशी कथा झालेली आहे उबेरची. आता बघू आता पहिली बुकिंग तर ड्रॉप झाली आहे. दुसरी बुकिंग कुठली पडते आपण बघू आता. एक 251 हे लागोपाठ आपले 3 राऊंड झाले. पहिला बावधनवरनं गेलो. बावधनमधनं एक लोकल मारली. 1.5 किलोमीटरला 50 रुपये दाखवले. 59 रुपये सॉरी. नंतर तिथनं थोडंसं MT बाहेर आलो तर तिथनं लगेच भेटली आपल्याला वारजे झालेली 158 रुपयाचे. आणि वारज्यातनं लगेच भेटली आपल्याला बानेरच्या कस्टमरला तुम्ही बोललो होतं तसं की मीटर नाही आहे म्हणून. मी ऐकलं असालच आणि प्लस कस्टमरने ऐकला नाही वाटते. कस्टमर म्हणले आम्ही ऐकलं नव्हता, मी मीटर बी बघितलं नव्हतं म्हणले. तुम्ही मीटरने म्हणलं आहे म्हणून. पण मग जाऊ दे म्हणलं. 211 रुपये त्यांनी गेले. आणि आपल्याला उबेरकडनं भेटले 126 रुपये. कस्टमरकडनं घेतले 111 रुपये. म्हणजे चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडली. आणि मीटरने झाले होते 251 रुपये. म्हटलं तरी एक 25 रुपयाचा लॉस पडला आपला. 25-26 रुपयाचा. चालतो म्हणायचं चालायचं. एवढं तेवढं नाही बघत बसायचं. आता उचलली एक लोकल. आता बघू 400 मीटर आणि 1 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटरला 45 रुपये दाखवलेले. बघू आता ही राईड किती मिनटात ड्रॉप होती आपली. 0399 46 रुपये दाखवले.
यह स्टूडेंट और Not at least wait for the 450 inch one. आपल्या संग थोडंफार मध्ये लय जास्त वेळ व्हायला गेला आपला. नंतर आपण गेलो होतो गॅरेजला गेलो, गॅरेजच बंद होतं. गॅरेजला बोलायला फोन लावला तर तो म्हणला उद्या येईल, आज बंद आहे गॅरेज. पुन्हा आपण तिथं धंदा चालू केला. बावधनवरनं आपल्याला पडली मिलिनियर मॉल वाकडच्या मॉलला आलो. रॅपिडो दादाने दाखवले 173 रुपये आणि आपल्या मीटर दादाने दाखवले 198 रुपये. 198 रुपये कॅश कलेक्टेड केली. आता बघू आता ह्याच्या इथनं मॉलपासून आपल्याला कुठली बुकिंग पडते आणि किती वेळ लागतो आपल्याला इथं. चला आत्ता बसली वाकडच्या मॉलच्या इथनं आपल्याला बसली हिंजवडी फेज 3 TCS. चला बघू किती पेमेंट होते आपलं. Cobblestones glisten. The city hums low. आत्ता आपला हिंजवडीचा ड्रॉप झाला. हिंजवडीचे भेटले. हिंजवडी फेज 3चे आपल्याला 170 रुपये भेटले आणि ॲपला दाखवलेले 161 रुपये, म्हणजे 9 रुपये वाढले. आता बघू आता वरनं कुठली बुकिंग भेटते. 392 रुपयाची बुकिंग कुठली तरी गेली बोलता. Drizzle soft with 3426. आपण आलेलो हिंजवडी फेज 3वरनं पुणे एअरपोर्टला. पुणे एअरपोर्टचा नवीन एअरपोर्ट जे झालेलं आहे ते किती भारी आहे, तुम्ही बघितलं असतं. चला बघू एअरपोर्टचे बुकिंगचे प्राईस आपल्याला भेटलं किती. मीटरने भेटले 550 रुपये आणि ॲपने दाखवले होते 458 रुपये आणि आपल्याला उबरकडनं भेटले 486 रुपये. आता कस्टमर म्हटलेले 550 रुपये मी पे करतो म्हणून 550च्या जागा त्यांनी 530च केले आणि निघून गेला. आता एअरपोर्टच्या मध्ये तर आपण एवढं धिंगाणा नाही घालू शकत, म्हणजे जाऊ दे म्हटलं काय वाईट नाही. आता बघू आता एअरपोर्टच्या बाहेर जाऊन, एअरपोर्टच्या बाहेर गेल्यावर कुठली राईड पडते आपल्याला. एअरपोर्टचा ड्रॉप झाला आपला. एअरपोर्टचा ड्रॉप झाला बाहेर आले आपला कस्टमर भेटलं की विमाननगरमध्ये 2 किलोमीटरला आपल्याला भेटले कम्प्लिटली 42 रुपये. 42चा ड्रॉप झाल्यानंतर विमाननगरमध्ये जी पहिली आठवण आहे सगळ्या रिक्षावाल्यांची, कंटिन्यू बुकिंग. 1 मिनिट मी थांबायला तयार नाही राहील. चला पटकन आपण कुठली तर उचलू नंतर सांगू. खराडी पुणे. चला आत्ता कुठली बसली मलाही माहिती नाही, पण 250 रुपयाचा आकडा आहे. चला बघू आता कुठली बुकिंग आहे आणि किती वेळ लागणार ड्रॉपला, किती होणार मीटरने, हे सगळं बघू आपण. 25 रुपये पर मीटर आहे ना? नाही 17 रुपये पर किलोमीटर आहे आमचं. ते 25 रुपये 4 व्हीलरचं आहे. पण ट्रॅफिकवर सांगू नाही शकत म्हणतो मी. ट्रॅफिक किती लागेल त्याच्यावर बिल ठरलं जातं. हां मग त्याचं म्हणतो मी. ट्रॅफिकमुळे तुम्हाला भरोसा देत नाही मी किती होईल म्हणून. बघा दुसरं कोण असं येणार तर मग मी कॅन्सल केलं. दुसरं कोण आलं तर तुम्हाला विदाऊट मेट्रोने जाऊ शकेल. मी असं म्हणत नाही जाणार नाही. हर ड्रायव्हरला माहिती आहे नाही माहिती
मला माहिती. कल्याणी नगर पुणे 60 रुपये. दिस इज अ स्टुडंट राईड. विश्रांतवाडी. ट्रॅफिक जर गाडी जागेवर थांबून राहिली तर मग बिल वाढतच राहणार ते. हा मग ट्रॅफिक ते बिना कामाचं ट्रॅफिक तर तेवढा गॅस विमान जाणार नगर ना. पुणे. विमान संध्याकाळचा टायमिंग आहे मीटरनेच. कल्याणी नगर विमान चौकापर्यंत तिथनं परत वन वे आहे सगळं रोड येण्यासाठी येण्यासाठी लवकर नाही मलाच नाही जायचं मग. नाही ना कॅन्सल झालं. कुठं जायचंय? ₹498 दाखवतं. 498. स्कॅनर पीछे. हॅलो. हा आता समेश्वर भाडे 8 3 7. अच्छा वो OTP रहे. 194. स्कॅनर रहेगा तो पीछे की. रात्रीचे 11:30 वाजलेले. एवढं पब्लिक अजून पण आहे मंदिराच्या जवळ. पाषाणचं जे मंदिर म्हटलं बावधन पाषाण लिंक रोडचं. आपण 3 बुकिंग मारल्या. 3 बुकिंगमध्ये कुठल्या कुठल्या मारल्या आपण. पहिली ह्याच्यातनं आलो होतो आपण वडगाव शहरीतनं आपल्याला पडली डायरेक्टली पुनावळेचे भेटले आपल्याला ₹498 म्हणजे ₹500 भेटले त्यांचे. ती राईड सोडली की लगेच तिथनं पडली आपल्याला वाकडचा पण ड्रॉप झाला. वाकडचे भेटले आपल्याला ₹130. वाकडचा ड्रॉप केल्याच्यानंतर वाकडच्या मॉलच्या इथून बसलो होतो. मॉलच्या इथनं आपल्याला लगेच पडली पाषाण गावच्या इथली पडलेली खालच्या साईडची सोमेश्वरवाडीच्या इकडच्या साईडची पडलेली. ती पडलेली 200 म्हणजे 194ची पडली. पण कस्टमरने ₹200 दिले. आणि आता पूर्ण बघायला गेलं तर पूर्ण सुनसान रोड आहे. आणि आपण चाललेलो आहे आता घरी एमटीच. कारण की काय बुकिंग तर वाजणार नाही ना. 11:30 वाजून गेलेलं. त्याच्यामुळे आता संपले कॅटेगरी टायमिंग आणि व्हॅलिडिटी संपलेली आहे. आता बघू आपण आजच्या दिवसभरामध्ये बायकोला द्यायचे ₹1,500 म्हणजे घरात खर्च पाण्याला द्यायचे ₹1,500 प्लस आपला जो मोटो DJI जो कॅमेरा आहे तो घेण्यासाठी आपल्याला काही नाही म्हणलं तर आपल्याला ₹29,000 लागतात आहेत. आणि घरातनं परमिशन आली घ्या म्हणून. पण कम्प्लिटली चॅलेंज आलेलं आहे की घरातनं की ₹10,000 तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागेल. म्हणजे ₹10,000 पहिले कमवायचे. त्याच्यानंतर मग तो आपल्याला ड्रीम जे आहे आपलं ह्या लाईनमधलं जे ड्रीम आहे ते ड्रीम आपल्याला चालू होणार आहे. आपलं कम्प्लिटली 1 महिना तरी लागणार आहे. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी किती झालेला धंदा आहे आपण बघू. आणि कॅमेरासाठी किती साईडला पडलेले आहेत हे पण बघू.